पहाटेचा शपथविधी तुम्हाला आठवतच असेल, पण हेही आठवत असेल की अजित पवारांचं ते बंड शरद पवारांनी कसं मोडून काढलं होतं। पवारांच्या आदेशानं अजित पवारांचा बंड मोडून काढणारी ती वाघीण चर्चेचा विषय ठरली होती। पवारांची साथ सोडून पळालेल्या आमदारांना स्वगृही आणणारी ती रणरागिणीच आज पवारांची साथ सोडण्याच्या विचारात आहे। कोण आहे ती लेडी जेम्स बॉन्ड? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी ती का महत्त्वाची आहे? तर या लेडी जेम्स बॉन्डचं नाव आहे सोनिया दुहान। शरद पवारांच्या निकटवर्तीय अशी त्यांची ओळख। मूळ हरियाणाच्या हिसारच्या असलेल्या सोनिया यांनी वयाच्या 21व्या वर्षी एनसीपीत काम सुरू केलं होतं। दिल्ली विद्यापीठाच्या 2 निवडणुकांमध्ये सोनियांनी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व केलं। त्यांना एकदा राष्ट्रवादीच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा देण्यात आली होती। शिवाय नंतर राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं। त्या राष्ट्रवादीच्या विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुद्धा आहेत। सोबतच सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत। 3 जुलै 2023 ला सोनिया दुहान यांची नवी दिल्लीतील राष्ट्रवादीच्या केंद्रीय कार्यालयाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। सोनिया दुहान गुरुग्राममध्ये राहून या कार्यालयाचं कामकाज सांभाळतात। तर लेडी जेम्स बॉन्ड ही ओळख मिळण्याचा किस्सा सुद्धा कमाल आहे। 2019 मध्ये जेव्हा अजित पवारांनी बंड केलं होतं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आमदार दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि अनिल पाटील हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते। भाजपाच्या गळ्याला लागलेल्या सगळ्या आमदारांना परत आणण्याचं काम सोनिया दुहान यांनी केलं असं सांगितलं जातं। सोनिया दुहान यांनी गुरुग्राममधील ओबेरा हॉटेलमधून खुबीनं या सगळ्या 4 आमदारांना बाहेर काढून शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आणलं होतं। त्यानंतर त्यांना लेडी जेम्स बॉन्ड असं म्हटलं जाऊ लागलं। शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी सुद्धा सोनिया दुहान गोव्यातील हॉटेलमध्ये पोहोचल्या होत्या। बंडखोर आमदारांना पुन्हा शिवसेनेत आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती, पण तेव्हा त्यांना अपयश आलं होतं। पोलिसांनी सोनिया आणि त्यांच्यासोबतचे श्रेय कोठियाल यांना ताब्यात घेतलं होतं। राष्ट्रवादीत बंड होण्यापूर्वी शरद पवारांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर जेव्हा तो मागे घेतला तेव्हा त्या शरद पवारांच्या मागच्या खुर्चीत बसलेल्या होत्या। त्यांच्या तिथे असण्यानेच सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं। अशा या सोनिया दुहान आता हायलाइट झाल्या आहेत ते शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांकडे जाण्याच्या चर्चेमुळे। लोकसभा निवडणुकीनंतर 27 मेला राष्ट्रवादी अजित पवार गटाची मुंबईत राष्ट्रीय बैठक पार पडली। यावेळी सोनिया दुहान यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली आणि चर्चांना उधाण आलं। पण या सर्व चर्चांना स्वतः सोनिया दुहान यांनी पूर्णविराम दिलाय। माझी शरद पवारांवर निष्ठा कायम आहे, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही असं सोनिया दुहान यांनी स्पष्ट केलेलं आहे। पण सोबतच त्यांनी सुप्रिया सुळेंना लीडर मानण्यासही नकार दिला। सुप्रिया सुळेंना त्यांचं मंथन करण्याची गरज आहे। लोक त्यांना का सोडून जात आहेत याचा विचार त्यांनी करावा असं सुद्धा सोनिया दुहान म्हणाल्या आहेत। म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सगळं काही अलबेल नसल्याचं समजतंय। अशात येत्या काळात अजून काही मोठे धक्के शरद पवारांना बसण्याची शक्यता आहे। सोनिया दुहान यांचं नाव सध्या तरी त्यात नसलं तरी भविष्यात पासे पलटू शकतात, कारण राष्ट्रवादीत फूट पडली ती मुळात लीडरशिपच्या मुद्द्यावरून हे सत्य नाकारता येत नाही। तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।